तर गाईज पाहिजे काय आज ब्लॉग चालू केला नाही वाटतं, चालू नाही का ब्लॉग, तर आम्ही डायरेक्टच रॅन्डमली चालू केलंय. तर मी स्वागत करतो तुमचं व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज जसं की तुम्हाला माहिती आहे हर्षू बेटाचा बड्डे आहे आज, तर 5वा बड्डे असल्यामुळं बड्डे तो जोरात असणार आहे. आणि ते जोरात बड्डेसाठी आम्ही चाललोय जोरात, कारण आम्हाला झालाय उशीर म्हणून आम्ही जोरात जाणार आहे आणि जोरात आवरणार आहे. तिथे जाणं आवरणार आहे, कारण इथं आम्ही असं आवरून बड्डे संध्याकाळी 8 वाजता आणि 4 तास आवरून काही फायदा नसल्यामुळे आम्ही तिथे जाऊन आवरणार आहे. आणि त्यामध्येच हे बघा तसं काय हर्षूचं लग्न आहे, हर्षूचे बड्डे आहे, ह्यांचं चाललंय कालपासूनच जसं काय घरात लग्न आहे. तर मी हाच आता विचार करतोय जर तिचं लग्न असलं तर काय होणार आहे. जवळजवळ पायलच्या घरून, पायलच्या मोठ्या बहिणीचा, पायलच्या 2 नंबरच्या बहिणीचा, पायलच्या 3 नंबरच्या बहिणीचा, पायलच्या मम्मीचा 100 फोन येऊन गेलेत. कधी येणार. जसं काय आम्ही राहतोय दुबईला ना, आमची फ्लाईट झाली लेट, तुमची फ्लाईट कधी येणार. काय बोलायचं तर चला आता मी निघलोय फायनली, तिथे गेलो डायरेक्ट भेटू तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग बघा कंटिन्यू. आम्हाला कसं काय लागायचं, मला आतमध्ये पाठवत नाही. तो म्हणतोय तुम्ही आम्हाला काय गिफ्ट नाही आणलं, तुम्ही परत जावा, येऊ नका. आम्ही कॅन्सल केलं गिफ्ट, कॅन्सल. अरे आणले तिथे ती सरप्राईज देणार. अरे सरप्राईज देणार मी, तुला सरप्राईज केक कापायचा. जाऊ दे, तुम्ही या इथं, जाऊ दे आम्ही चालले. चला घरी जाऊ, जाऊ का कोण करणार मग. चला तो आम्हाला अडवलं तरी खाली, आम्हाला गिफ्ट नाही आणलं घरी जाऊ. गिफ्ट दाखव म्हणते पहिला. सोन्याचं ताट आणलं की आता एवढं डायरेक्ट सोन्याचं ताट. तर आम्ही घरून आल्यानंतर काही व्लॉग घेतलाच नाही, डायरेक्ट हॉलमध्ये आलोय. पायलच्या घरी माहेरी बसलो होतो 2 तास गप्पा मारत. तिथं आलो, हर्षूने आम्हाला अडवलं की बाबा आमचं गिफ्ट कुठे, गिफ्ट दिल्याशिवाय आईसमध्ये यायचं नाही, मला सायकल पाहिजे. तुम्हाला दाखवली आम्ही सायकल, या 2 नंबरची बहिणी सायकल घेतलेली, ती तुम्हाला बघायला भेटेलच. तो तेव्हा ती सायकल पाहिजे होती, पण त्याला वाटलं आम्ही सोबत घेणार आहे, त्यामुळे आम्हाला आडवा होता. तर बघू आता बड्डे कसं काय होतंय. मम्मी पप्पा पण मागून यायला लागल्यात, येतील ते पण तोपर्यंत. तिथं थार शायनिंग बघायची, शायनिंग हे बघा, शायनिंग हो, हे बघा उगा शायनिंग मारते आमच्या समोर. भुवया बघा, बघा ॲब्रो बघा, ॲब्रो खालीच आहे ना. दाखव इकडे हर्षू दोन थांब की जरा लगेच मध्ये हे करायचं. पप्पी यायला पण तयार नाही, गिफ्ट नाही दिलं म्हणून. हो अरे मागे एरोप्लेन, आम्ही बाहेर एरोप्लेन थांबवलंय. फुल ॲटिट्यूड मध्ये जोक गेला, एक धरून बसलाय. पडलं ना, पडल. मम्मी पप्पा नाही लागलेत. पप्पा इथं, मम्मी हे बघा लांबून यायला लागलेत दोघे, एक इकडून आणि एक इकडून. पप्पा इकडून आले, त्यांच्या मम्मी इकडून आली. तर गाईज हे बघा काय ते काय म्हणतात, संतूर डॅडी आणि संतूर मॉम. हे बघा संतूर मॉम तर आज हवेतच आहे, आणि हर्षू तर आज सांगायलाच नको 7व्या आसमानवर आहे. आणि त्याचा केक बघा, बर्थडेचा केक बघा मस्त पैकी. हर्षू कसा आहे केक तुझा, छान आहे ना, आवडला ना. केक घेऊन थांबलाय, तर कॅमेऱ्याची चालली असते सेटिंग. काय झालं, हा कोण काढणार आहे फोटो. तर जिजू आमचे फोटोग्राफीचं नॉलेज द्यायला कोर्स लावला होता तुम्ही. हो लवकर करा, सगळे वैतागलेत पाहुणे आपले, सगळे वैतागलेत गाईज. आणि माझ्या मावशी, माझ्या बहिणी, सगळ्या माझ्या वहिनी वगैरे सगळे आले ते, पण तुम्हाला नंतर दाखवते. आता मी खरंच सांगते, मला इतका लाज वाटते ना आज व्लॉगिंग साठी, माहित नाही का एवढी लाजते मलाच कळत नाहीये. कोणच लाजत नाही, जिजू पण लाजत नाही आज, पण मला लाज वाटायला लागलीये. त्याला जे त्याला गिफ्ट आणतात आहे ना, सगळ्यात खुशच होतोय तो, खुश व्हायला लागलाय खूपच जास्त. स्माइल बघा ना, त्याला सांगायची गरज नाही लागत. बर्थडे आता सगळ्यांचं गिफ्ट देणं चाललंय, अजून ओवळला नाहीये कुणी, आणि अजून केक पण कट नाही झाले, पण सगळ्यांचे गिफ्ट
द्यायची चालू झालेत. म्हटलं जाऊन दे आपण बसून घ्यावं, पाय खूप दुखतील. मला बसलोय. तर आता मी ना माझे सगळे फॅमिली घरचे सगळे मी तुम्हाला नंतर सगळ्यांची ओळख करून देते. अरे पोडकी ही आहे माझ्या भावाची मुलगी. काय नाव बाळा तुझं? जुई ना? सांग सगळ्यांना तुझं नाव. तिला केक पाहिजे. थांबा आपण केक घेऊ आता. आणि जुई मला पप्पी दे, तुला केक देते. तर तिला केक खायचा आहे. तिचं सगळं लक्ष केक कडे आहे. आता बघू, आता केक कापलाय, तिला केक देते. टायमावरती फुटलं नाही जिजू. तिथं कुणाच तर तोंडावर उडण. वरती घ्या. खूप खूप प्रयत्न कर जिजू. तोंडावर उडण. वरती धरा. वरती 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 धरा. केक वर उडल. ते घ्या, तेवाला उडवा. ए नको. काय जिजू, कुठून आणलं होतं ते? माझ्या सगळ्यात मोठ्या भावाचा मुलगा आहे. हाय कर काय. हाय कर. हाय. पप्पी दे मला. तो थांबत नव्हता, त्याला म्हटलं व्हिडिओ काढू. बघा, याला पण व्हिडिओचं एड लागले वाटतं. हा, व्हिडिओ आवडतात ना तुला? माझे व्हिडिओ बघतो का? मला व्हिडिओ मध्ये बघतो रोज? खरं सांग. खरं. चला तुम्हाला आता माझ्या आजीला भेटवते, मम्मीच्या मम्मीला. बघा, माझ्या मम्मीची आई. आई हाय कर व्हिडिओ मध्ये. हाय कर. हाय हाय. आणि माझी मम्मी. आणि हे माझ्या मम्मीची मम्मी. किती वय झाले आईचं बघा. आई आली बर्थडे. आई खूप वर्षांनी आली आहे माझ्या मम्मीच्या इकडं, म्हणजे आमच्या इकडं. तरी आहे माझ्या मम्मीची आई. मम्मी, तू पिशवीत काय घेऊन फिरते मला दाखव. अगं मावशीने लसूण आणलंय. काय? गावरान लसूण. तू गप्प बस. प्रेम किती प्रेम बघा माझ्या आईचं आणि माझ्या मावशीचं. अगं गावरान लसूण आहे ना, म्हणून आणलंय. देवा, हे बघा वास येतोय चांगला. प्रेम बघा, प्रेम. नुसते पोरीचे लाड चाललेत. हा मम्मी, तुझे लाड चाललेत का लय? आईनी आणि मावशीने माझं लसूण आणलंय मम्मीला, कारण मम्मीला लसूणची चटणी आवडते है ना गाई? गावरान आहे ना. गावरान लसूण. आणि आता हर्षू झालाय इरिटेड. इतका रडतोय ना. हो या. बापरे, डेंजर विषय झालाय. हर्षू रुसलाय. मावशी बघा कशी पळते माग माग. माझी बहीण त्याच्या माग माग पळतीये. त्याला हे गिफ्ट खोलायचंय. हे बघा, त्याला इथे ठेवलेलं गिफ्ट खोलायचंय. त्याची मम्मी खोलायला लागली. माझ्या बहिणीने याला सायकल दिली आहे गिफ्ट. आणि आता एवढा खुल्लाय, त्याचा चेहरा एवढा खुल्लाय ना, मगाशी रडत होता. आणि आता बघा, पोज देऊन थांबलाय त्याच्यावरच. आलाय का छान? तर गाईज, हे बघा, माझी सगळ्यात मोठी बहीण आणि 2 नंबरची बहीण आणि सगळ्यात छोटी बहीण, म्हणजे माझ्या मावशीच्या 3 पोरी. आणि हे सगळे त्यांचे मुलं मुली आहे. माझ्या वहिनी. ही आपली परी. बाबू, काय झालं तुला? इकडे आहे सगळे. ताई इकडे. मम्मी इकडे या. सगळे इकडे या. माझी मम्मी कडची फॅमिली कुठे गेली? आई इकडे या ना. तू पण सिद्धी वहिनी इकडे या. इकडे या. आहे कोणतरी. तर गाईज, ही सगळी माझ्या मम्मीकडची फॅमिली आहे. माझी मावशी कुठे लपली आहे काय माहिती. मावशी मागे लपली. त्यामुळे तुम्हाला मावशी दाखवते माझी. माझी मावशी लपून बसली आहे. काय का? हिला लय लाज वाटते. का ग एवढी लाजती? का लाजती एवढी? घरी गेल्यावर बघशील. हा, आमचा दाद्या. या माझ्या वहिनी. काय वहिनी? शांत बंडू. माझ्या वहिनी माझ्याच एजच्या आहेत. आणि हे काय माझ्या वहिनी नाही, बहिणीसारखे. आणि आम्ही किती वर्षांनी भेटलो वहिनी. लग्नाच्या आधी पण 1 वर्ष मी कुठंच गेले नव्हते. मावशीकडे पण नाही गेले. आता येईल कधीतरी, बघू वेळ बसला तर. लग्न झाला वेळ नाही. काय
अहो ह्याचं लग्न बिग्न लावून द्यावं जरा. याचं लग्न बिग्न लावा आता. पोरगी बघू का? तर काय झालं पोरगी बघा. पोरगा काही करत नाही. ती माझ्या मम्मीची आई. आई परत या लवकर. कधी येणार परत आता? आता काहीतरी कार्यक्रम काढल्यावरच येणार आहे ना? तसं नाही येणार ना? यायचं. माझी आई कधीच येत नाही. कोणतरी असं आणायला सोडवायला असेल तरच येते. आज कार्यक्रम निघला तरच. आता तिकडे बघा आमच्या फॅमिलीचं फुल डिस्कशन चालू आहे. सगळे जायला लागलेत घरी. हे बघा बाहेर त्या हॉलच्या बाहेर जाऊन बोलायला लागले. माझी मम्मी, मावशी, बहिणी आणि हा बघा कार्टून. माझ्या वहिनीचे 2 कार्टून आहेत. माझ्या मावशी संतूर मम्मी आहे. माझ्या वहिनी सॉरी. काय मम्मीला जीव लावू? मम्मीला आम्ही सगळ्याला जीव लावतो. माझी आई म्हणतीये की काही बोलू नको, माझ्या आशाला लय जीव लाव. आशाला जीवच लावतो बाई. माझी पप्पाची आजी तर नाही राहिली आता. माझ्या मम्मीची आजी आहे. मम्मीची आई. मम्मीच्या आई सॉरी. मी पण किती चुकायला लागली आज. बल्लू ते आमचे मुख्य कार्यकर्ते. माझा भाऊ. बोल काय तरी 2 शब्द. हा तर वहिनींच्या पेक्षा पण जास्त टिबल पट्टीने लाजतो. स्वतःच्या लग्नात पण लाजत होता. असा यार एकदम लाजाळू आहे. तर आता सगळे चालले. सगळ्यांना बाय बाय करते. काय हे सगळे माझ्या बहिणीचे पोरं आहेत. त्यांचं फोटोशूट चाललंय ते वेगळं. जिजू तुम्ही तर आज फोटोग्राफर झालेत सगळ्यांचे. जिजू आज सगळ्यांचे फोटो काढतात. धडाधड फोटो नुसते फोटो. आता रात्री गेल्यावर आम्हाला खूप मोठं काम आहे. सगळ्यांचे फोटो द्यायचे ते लॅपटॉप मधून. बाय बाय बाय. सगळे चाललेत. ते माझे दाजी आहेत. दाजी बाय. सगळे लाजतात ते सगळे बाबा माझे घरचे. माझी ताई वगैरे नाही लाजत. दीदी कुठे आहे? दीदी नाही. दीदी बघ तिकडे. काय रे तुला काय पोरगी पाठवायची का? मावशी बाय बाय. काय हा येईल. मजा येणार आहे आपला बघायला. अरे पण किती लाजतात बघ ना. मी तिला चांगली म्हणते तू सासून तू ये एखाद्या दिवशी. हा येईल ना मग ब्लॉग मध्ये सांग मग त्यांना पण ते पण येतील. गप्पा घ्या असलं सांगितलंय. हा माहितीये. बघा ना ह्यांचं बघा ना हात बघा. हात सुटत नाही झालाय बापरे. मम्मी चालली का तू पण? हा होय वहिनी. मम्मीला घेऊन चाललेत का? जावा घेऊन जावा. तसं पण तिला लय आठवण येते. वहिनी तुम्ही आज लय छान दिसताय. तसं तर तुम्ही सुंदरच दिसता पण आज तर लय छान दिसतंय. हाय ना गाई किती छान दिसतंय ना कलर. मम्मीने घेतली. मागं कोण आहे गाडी? मम्मीने घेतलेली. कोण मम्मी तुमची? बघा आपल्या आईची चॉईस जगाच्या वेगळी असती. तुमच्या गावाला गेले ना माझ्यासाठी तुमच्या घरी गेले ना कवटा घेऊन या. एक पोतं भरून आणि याच्याकडे पाठवून द्या. यायचं नाही तुम्ही पाठवून द्या माझ्यासाठी. चढतात. ऐक ना DY पाटील जरा साईडला. कधी येणार परत? माझ्या घरी आता 65 काय पण नको बोलू. खरं बोलते. ऐक ना वहिनी म्हणते ते इथंच राहणार आहे. राहून दे वहिनीला इथं. राहून दे वहिनी. तुम्हाला राहा म्हणलंय भाऊ इथं. बघा की आपण राहू इकडे. राहून दे. जाऊन दे त्याला. जाऊन द्या. कपडे चेंज केले त्याने. काय झालं माहितीये का माझे कपडे माझ्या मम्मीच्या इथंच राहिले. फक्त पॅन्ट होती माझ्या बॅग मध्ये आणि माझा टॉप विसरला. हे प्रतीकचा टी शर्ट घातलाय मी आता घरी जासपर्यंत. आणि बाबूच्या गाड्या आता तुम्हाला दाखवते. बाबूच्या गाड्या घरी न्यायला एक टेम्पो आम्ही बुक केलाय. हे बघा हे सगळे बाबूचे गिफ्ट आहेत. आता ही मोठी गाडी आहे तर हे सगळे घरी घेऊन चालले. ते दिसतंय का नाही काय माहिती. ते केवढं दिसतंय बघा.
हे असा छोटा टेम्पो बुक केलाय. बाबूचं चाललंय सगळं सामान घरी. आता हे माझ्या मम्मीच्या घरी जाणार आहे कारण की आता तिकडे जास्त स्पेस आहे त्याच्यामुळे. जिजू आता निघू का आम्ही? जिजू चल जाऊ का आता आम्ही? मम्मीचं चाललंय जेवण. हा मम्मी हे बघा सगळ्यांचं जेवण चाललंय मस्त. मम्मी झालं का नाही? बोला मम्मी झालं का नाही? 2 मिनिटं. तर गाईज विषय असा झाला होता की आम्ही आता घरी आलोय बर का. आणि मी माझे कपडे म्हणजे मी साडी घातली होती ना तिकडे गेल्यावरती आणि जे मी कपडे घेऊन गेले होते परत येताना घालायला तर ते कपडे माझ्या मम्मीच्या घरी राहिले आणि प्रतीकनी पण चेंज करण्यासाठी कपडे घेतले होते आम्ही दोघं पण. तर माझे कपडे तिथंच विसरले मी मम्मीच्या घरी आणि आमच्या बॅग मध्ये आम्ही फक्त प्रतीकचेच कपडे भरले होते. तर मग माझी जीन्स पण होती माझ्या बॅग मध्ये. टॉप तर मला भेटला नाही. मग मी काय केलं प्रतीकचा टी शर्ट घातला आणि आले घरी. हे बघा प्रतीकचा टी शर्ट मला तर एकदम मस्त दिसतोय. वाव काय बोलतो? गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर गुड नाईट. इकडे बघा बोलतच नाही. का नाही बोलायचं? रुसलोय मी. काय काय रे बाबा? सासवडीत नाला जावं रुसतो ना म्हणून रुसलोय मी. असं काही नाही गाईस तो मस्ती करतोय प्रतीक. आणि आता माझे भरपूर पाय दुखतात. हिल्स घातली होती मी एवढ्या वेळ तर पाय दुखतात भरपूर. आणि बर्थडे कसा झाला कमेंट करून मला सांगा तुम्हाला मला आवडला तिथं का? कोणी जेवला का म्हणून विचारच नाही म्हणून रुसलोय मी. गप्पा गप तर सासू सोबत बसून खात होता बाबा. माणसाने किती खोटं बोलायचं. मम्मी सोबत बसूनच खात होता. सासूबाईंसोबत त्याच्या सासूबाईंसोबत बसून खात होता. आणि किती खोटं बोलतोय बघितलं. तर बर्थडे कसा झाला मला कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडला कारण माझी माझी एकुलती एक मावशी आता आणि मावशीचे मावशीचे पोरं अजून एक दुसरी मावशी माझी 2 नंबरची तर तिचे पण पोरं तिचे पण सगळे फॅमिली वाले आले होते. मला एवढं बरं वाटलं. माझ्या मम्मीला पण लय बरं वाटलं. माझ्या मम्मीची पण मम्मी आली होती म्हणजे माझी आई आली होती आजी आई. तर खूप भारी वाटलं मला. शब्द नाहीत माझ्याकडं. सगळी फॅमिली भेटली मला. आणि मी जास्त आज व्लॉग का नाही करू शकले कारण मी आज सगळ्यांशी मन भरून बोलत होते. माझ्या सगळ्या बहिणींसोबत माझ्या मावशीसोबत माझ्या आजी आईसोबत सगळ्यांशी मन भरून बोलत होते. त्याच्यामुळे जास्त काय मी व्लॉग शूट नाही केला पण जेवढा केला तेवढा सगळा तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या मम्मीकडची सगळी फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा कमेंट करून. बाय बाय गाईज.